मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेले काँक्रिटीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असून या कामाची पूर्तता करण्यासोबत कामाचा दर्जा राखावा तसेच निकृष्ट दर्जाचे झालेले रस्त्याचे पट्टे पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करावे अशा सूचना पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांनी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत दिल्या। ठेकेदारांसह प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी गुन्हे दाखल करतील तरच रस्ता सुरक्षा समितीचे काम दिसणार आहे। जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा समिती बैठकीचे आयोजन आज करण्यात आले होते। या बैठकीत आमदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस, महामार्ग पोलीस निरीक्षक संतोष खानविलकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, परिवहन कार्यालयाचे वसई अधिकारी अतुल आडे आदी उपस्थित होते। या बैठकीत आमदार राजेंद्र गावित यांनी जिल्ह्यातील सर्व रस्त्यांचा आढावा घेत महामार्ग प्राधिकरण व मुंबई अहमदाबाद महामार्ग काँक्रिटीकरण व्हाईट टॉपिंग प्रकल्पाचे अधिकारी व ठेकेदार यांना चांगलंच धारेवर धरत निकृष्ट कामाचा समाचार घेतला। दुर्वेस सावरे व धामटणे येथील पुलाची उंची वाढवणे, सेवा रस्त्याचे अपूर्ण काम पूर्ण करणे, पावसाळ्यापूर्वी जव्हार फाटा व सातिवली येथील उड्डाणपूल कार्यरत करणे, आंबोली मेंढवण येथील अपघातप्रवण क्षेत्र ब्लॅक स्पॉट दूर करणे, सर्व अनधिकृत मार्गिका बदलण्याचे मार्ग एक्सेस बंद करणे, मनोर चारोटी खानवडे इत्यादी ठिकाणी ALS ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट अँब्युलन्स उपलब्ध करून द्याव्यात या संदर्भात प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। पालघर मनोर राष्ट्रीय महामार्ग रस्ता चौपदरीकरण व घाटाच्या ठिकाणी बोगदे या संदर्भात सर्वेक्षण करण्याचे निर्देश कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे, सेवा रस्ते, व्हाईट टॉपिंगचे निकृष्ट काम तसेच अपघात व महामार्ग कोंडी या संदर्भात गुजरात कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेसंदर्भात प्राधिकरणाकडून माहिती देण्यात आली। नुसत्या बैठका घेऊन चालणार नाही तर सुधारित कामांची अंमलबजावणी झाली पाहिजे। रस्ता सुरक्षा समितीचे काम प्रत्यक्ष रस्त्यावर महामार्गावर दिसलं पाहिजे हीच आता नागरिकांची अपेक्षा आहे।